मॅडम, उच्च न्यायालयाचा निर्णय समोर आलेला आहे आणि कबूतरखान्यांवरली जी बंदी आहे ती देखील कायम ठेवण्यात आलेली आहे. खरं तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण उच्च न्यायालयाला याचं गांभीर्य पहिलेही लक्षात आलं होतं आणि आता पुन्हा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय, जो उपद्रव होतोय, तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये. परंपरा असतील, रूढी असतील, ते आपल्या ठिकाणी आहे, परंतु माणसांचं आरोग्य हे याला प्राधान्य दिलंच पाहिजे. या निर्णयातून हे अधोरेखित होत आहे. मॅडम, एक समिती देखील स्थापन करण्याच्या सूचना न्यायालयाने देण्यात आलेल्या आहेत आणि त्या समितीचा जो अहवाल येईल तो सर्वांनाच मान्य करावा लागेल आणि याचबरोबर ती जे कोणी खाद्य टाकणारे आहेत हे फार निवडक लोक आहेत, मात्र त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यांची खेळ हा चालणार नाही असं देखील अधोरेखित केलंय. निश्चितच, कारण काही लोक हे परंपरा, प्रथा म्हणून हे करतात सुरुवात, आणि ठिकठिकाणी असे कबूतरखाने अनधिकृतपणे कुठेही फुटपाथवर, पब्लिक प्लेसेसमध्ये सुरू झाले आहेत आणि त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिले. ती समिती अहवाल तयार करेल आणि त्या समितीचा जो अहवाल आहे तो सर्वांवर बंधनकारक असेल.